श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या क्षमाशीलता आणि करुणा या दैवी गुणांवर चिंतन करूया। आपल्या जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला कोणीतरी दुखावते किंवा आपल्याकडून नकळतपणे इतरांना त्रास होतो। अशा वेळी मनात राग, द्वेष किंवा कटुता निर्माण होऊ शकते। पण स्वामी महाराजांनी आपल्याला शिकवले की क्षमा करा आणि पुढे चला, कारण प्रेम हेच सर्वात मोठे शस्त्र आहे। क्षमाशीलता म्हणजे इतरांच्या चुकांना माफ करणे आणि भूतकाळातील कटू आठवणींना सोडून देणे। तसेच करुणा म्हणजे इतरांच्या दुःखावर सहानुभूती व्यक्त करणे आणि त्यांना मदत करण्याची इच्छा बाळगणे। जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा आपण केवळ त्यांनाच नव्हे तर स्वतःलाही मानसिक बंधनातून मुक्त करतो। आपल्या मनात शांती निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। स्वामी महाराज हे करुणेचे मूर्तिमंत रूप होते। त्यांनी कोणालाही कधीही दुखावले नाही, उलट सर्वांना आधार दिला। त्यांच्या भक्तीचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण त्यांच्या या शिकवणीचे पालन करतो आणि आपल्या मनात सर्वांसाठी प्रेम आणि करुणा बाळगतो। तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी क्षमा